लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. दोन टोळ्यातील वर्चस्ववादातून फायरिंग, 2 गावठी कट्ट्यासह आरोपी अटकेत. गुंडाविरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी, 3,30,000चा मुद्देमाल जप्त. नाशिक येथे दिनांक 10 जुलै 2025 रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास शहरात 2 गुन्हेगारी गटांमध्ये वर्चस्ववादातून गंभीर स्वरूपाची फायरिंग घटना घडली. सराईत गुन्हेगार राहुल उज्जैनवाल आणि त्याचे प्रतिस्पर्धी रोहित डिंगम उर्फ माले, टक्या उर्फ सनी पगारे, इर्शाद चौधरी, पारक्या उर्फ श्रीकांत वाकोडे आणि सुशांत नाठे यांनी एकमेकांच्या जीवावर उठत गावठी कट्ट्यांद्वारे फायरिंग करून परिसरात दहशत निर्माण केली. या गोंधळात रोहित डिंगमच्या टोळीने राहुल उज्जैनवाल यांच्या काकू जसलीन यांच्या घरावर दगड आणि बिअरच्या बाटल्यांचा मारा केला. या घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते. उपनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेच्या तपासासाठी गुंडाविरोधी पथकाने विशेष मोहीम हाती घेतली. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केरू पाटील नगर जेल रोड येथे संशयित स्थितीत उभी असलेली एक स्विफ्ट कार MH15 DC 7099 पाहून सापळा रचला. काही वेळातच इर्शाद मोहम्मद अली चौधरी व 29 वर्ष राहणार रजा कॉलनी देवळाली गाव हा व्यक्ती गाडीच्या दिशेने येताना आढळून आला. पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेत विचारपूस केली असता तो फायरिंग प्रकरणातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यामध्ये 2 देशी बनावटीचे गावठी कट्टे व एक फायर झालेल्या राऊंडचा तुकडा मिळून आला. एकूण 3,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, सुनीता कवडे यांच्या पथकाने संयुक्तिकरित्या केली आहे. रिपब्लिकन वार्तासाठी नाशिक रोड प्रतिनिधी रवींद्र जाधव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.